कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येक मतदारसंघात बरेच कार्यकर्ते नवे चेहरे पुढे येऊन उभा राहण्याची इच्छा बाळगत आहेत, पण त्याचवेळी एकमताने जो निर्णय पक्ष घेईल त्याला मान्यताही देत आहेत. त्यामुळं आम्ही योग्य आणि चांगले चेहरे पुढे करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही परिस्थिती आहे. आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा सकाळपासून आत्तापर्यंत घेण्यात आला आणि फार चांगली परिस्थिती आहे. जसं या ठिकाणी भास्कर बगरे खासदार झाले त्याच पद्धतीनं सर्व मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले आहेत. मला वाटतं की नाशिक जिल्हा पवारसाहेबांना चांगली साथ देईल. सर, आज नारायणजी झिरवाळांचे पुत्र गोकुळ पिंगळे गोकुळ झिरवाळ यांनी या ठिकाणी आपल्याकडे उमेदवारी मागितली आहे. आपण त्यांचा विचार करणार का? ते देखील योग्य आहेत? या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचाच विचार आम्ही करणार आहे. शेवटी इथं येऊन ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचा विचार तौलनिकदृष्ट्या अभ्यास करू आम्ही. प्रत्येकाच्या बाबत वेगळी परिस्थिती आहे, मतदारसंघ वेगळा आहे, व्यक्तिनिहाय वेगळी परिस्थिती असते. आम्ही आमच्याकडं ज्यांनी उमेदवारी मागितली आहे त्या सर्वांचा तौलनिक अभ्यास करून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू. जरांगे पाटील यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे, उपचाराची तात्काळ गरज आहे अशा स्वरूपाचं डॉक्टरांकडनं सांगितलं जात आहे. उपचार घेण्यास त्यांचा जसं फक्त याच्याकडे जे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा उपोषण करतात, आता पुन्हा नाही, मी सकाळी याच्यावर तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. सकाळी तब्येत खालावलेली आहे, उपचार घेण्यास त्यांचा नकार आहे. आत्ता दुपारी आत्ता काही वेळापूर्वी आणि सरकारने लवकर निर्णय घेऊन योग्य ती पावलं टाकली पाहिजे. त्याच्यापेक्षा ताबडतोब त्यांचा उपचार पण त्यांना केले पाहिजेत आणि जे काही आवश्यक सरकारने आश्वासनं दिलेली असतील त्या दृष्टीनं सरकारने पावलं टाकली पाहिजेत. आज जो बजेट होता त्यामध्ये विशेष करून चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं अशी प्रकारची जी टीका आहे ती आता होऊ लागली. आपण कसं पाहता येईल? या बजेटमध्ये आजपर्यंत भारतात असे कधीही चित्र नव्हतं. हे संघराज्य आहे. संघराज्यात प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्याचं मागासलेपण याप्रमाणे वित्त आयोग किती % राज्याच्या एकत्रित जमा झालेल्या महसुलातले पैसे वाटायचे याच्यावर वित्त आयोगच काही % ठरवून देतो आणि त्यात उद्देश हा असतो की त्या राज्याचं मागासलेपण असेल तर ते जास्त लवकर भरून निघावं. पण बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाच स्पेसिफिक राज्याला वेगळा अशा पद्धतीचा आर्थिक फ्लो देणं हे मला वाटत नाही की संघराज्याच्या दृष्टीने योग्य आहे. भारतात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या हातात देश सत्ता गेलेली आहे तेव्हापासून त्यांना जे बरं वाटतं, त्यांना जे मदत करणार आहेत, त्यांचं सत्ता टिकवण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी देशाच्या तिजोरीचा ओघ चालू असतो. याचा अर्थ की तुम्ही आम्हाला निवडून द्या मगच आम्ही तुमची ही कामं करतो, अशी प्रवृत्ती या देशात राजकारणात वाढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आंबेडकर यांनी काही आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांना पत्र लिहिले आणि यामध्ये आरक्षण बचावची यात्रा काढणार आहे, त्यामध्ये सहभागी व्हावं अशा स्वरूपाची त्यांनी मागणी केलेली आहे. पक्षाकडनं आपली नेमकी काय भूमिका? मला माहीत नाही त्यांनी काय पत्र पाठवले, त्यातला आशयही माहीत नाही, विषयही माहीत नाही, त्यामुळे आज मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. आजच्या बजेटमध्ये ज्यांचं 3 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना 5% जो कर आहे तो आकारण्यात आलेला आहे. सर्वसामान्य लोकांचं 3 ते 5 पर्यंत असतं. नाही, असं आहे की सरकारने प्रचंड कर्ज काढलेलं आहे आणि 205 लाख आणि आज 205 लाख कोटी आणि आजच्या बजेटमध्ये यावर्षी किती काढणार आहे त्याचा आकडा असेल, माझ्याकडे अजून आलेला नाही तो. त्यामुळे जवळपास आम्ही 210-220 लाख कोटीपर्यंत पोचलो असू. तर या देशातनं कर गोळा करणं आणि हे कर्ज फेडणं हे पर्याय भारत सरकारच्या समोर आहेत
आणि त्यामुळं कुठेही फारशी करात सवलत त्यांनी दिली नाही. आमची मागणी होती या GSTचे ज्या कर सवलती आहेत त्यात GSTचं काउन्सिल असतं देशामध्ये सर्व अर्थमंत्र्यांचं,